सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोतेहो नमस्कार. आज आपण श्रीपाद वल्लभ कथेतील 6वा अध्याय पाहणार आहोत. कथेचं नाव आहे मृत्यूदशेपासून पापय्याचे रक्षण. आपले पूर्वज सांगत असत, मरण्याच्या अगोदर काही क्षण ईश्वर आपल्या आयुष्यात लहानपणापासून तर शेवटच्या घटकेपर्यंत आपण केलेल्या वाईट व चांगल्या कर्माची क्षणचित्रे आपल्या मनपटलावर रेखांकित करतो व आपण पुढील जन्मात कुठल्या योनीत जाणार आहोत याचे पुसट चित्र आपल्या मनचक्षूंसमोर प्रगट करतो. गतजन्मातील पापपुण्यानुसार पुढील जन्म आपणास प्राप्त होत असतो. वंशपरंपरेने कर्मदोष देखील मागील पिढ्यातून येत असतात. त्यातून कोणीच सुटत नाही. प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंचे 2 भाऊ अपंग होते. प्रभू दत्तावतारी असूनही काही काळ भावंडांचे अपंगत्व त्यांनाही स्वीकारावेच लागले. मग आपल्या सामान्यांची काय कथा? श्रीपाद स्वामींचे वडील वेलनाडू मंडलातील वैदिक ब्राह्मण होते. त्यांच्याकडे परंपरागत ग्रामाधिपत्य आलेले होते. त्यांचे वडील म्हणजे स्वामींचे पितामह श्री श्रीधरराज शर्मा हे होते. ते गावचे प्रमुख असल्याने गावात पीक आले किंवा नाही आले तरी कर वसुलीचे काम त्यांना करावेच लागे. श्रीधरराज शर्मांना त्यांच्या आवडीनिवडी दूर सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार जोर जबरदस्ती करून कर वसुली करावी लागे. ग्रामाधिकारी म्हणून त्यांचे ते कर्तव्यच होते. व्यवहाराच्या दृष्टीने ते योग्य असले तरी देवाच्या नियमानुसार ते पापच होते. पितामहांच्या पापकर्म फलाच्या प्रभावामुळे श्रीधरराज शर्मा व श्रीरामराज शर्मा या उभयतास व्यंग प्राप्त झाले. प्रत्यक्ष श्रीपाद दत्तावतारी असूनही त्यांच्या घरात दुधाची मोठी समस्या उद्भवली. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी व श्री नरसिंह वर्मा हे श्रीपादांना पुत्राप्रमाणे मानेत. दुधाची ही समस्या सोडविण्याच्या उद्देशाने श्रेष्ठींनी वर्मांकडून गायत्री नावाची एक शुभलक्षणी गाय विकत घेतली. पौरोहित्याच्या निमित्ताने अप्पलराज शर्मा वर्मांच्या घरी आले. वर्मांनी विकलेल्या गायीची किंमत अप्पलराजास दक्षिणा म्हणून दिली. पण पौरोहित्याच्या कामाच्या मोलापेक्षा दक्षिणा जास्त असल्याने अप्पलराजाने ती जास्तीची दक्षिणा स्वीकारली नाही. दक्षिणा म्हणून घ्यायचे तेवढेच धन घेऊन उरलेल्या धनाचा अस्वीकार केला. पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास वर्मांनी नकार दिला. कारण सुक्षत्रिय वंशात त्यांचा जन्म झाला असल्याने एकदा दिलेले दान परत घ्यायचे नाहीत असे त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे हा वाद बापनार्यलूपर्यंत पोचला. त्यांनी यावर उपाय म्हणून ब्राह्मण परिषद बोलावून घेतली. अप्पलराजाने न स्वीकारलेले धन कोणी एका ब्राह्मणाने स्वीकारावे असे परिषदेत ब्राह्मणांसमोर जाहीर केले. परिषदेत जमलेल्या ब्राह्मणांमध्ये दक्षिणा स्वीकारण्यासाठी चढाओढ सुरू झाली. हे सारे विचित्रच होते. एवढ्यात पापय्या नावाचा एक तरुण ब्राह्मण दक्षिणा स्वीकारण्याकरिता पुढे आला. पापय्या शास्त्री श्रीपादांची नेहमी निंदा नालस्ती करीत असे. श्रीपादांच्या दत्तावतारावरच पापय्या शंका घेई. पापय्या दत्तभक्त असून सुद्धा भरपूर जपजाप करीत असे. श्वेतार्क रक्षा देखील त्याने आपल्या गुरूंकडून प्राप्त केली होती आणि म्हणूनच दक्षिणा म्हणून द्रव्य स्वीकारताना कोणतेही मालिन्य येणार नसल्याचे पापय्या पंडिताला वाटले आणि त्याने ते द्रव्य स्वीकारले व विजयी मुद्रेने घरी गेला. त्यावेळी त्याच्या घरी त्याचे मामा आले होते. प्राथमिक गप्पा झाल्यावर पापय्या शास्त्रींनी मामांना जेवून जाण्यास सांगितले. त्यावेळी मामाने पापय्याला सांगितले की बाबा, मी वर्षातून फक्त एकदाच भोजन करीत असतो. सध्या मला तुझ्याकडे जेवायला जमणार नाही.
असे म्हणून मामा घाईघाईत घराबाहेर पडले. पापय्या या घटनेचा विचार करीत बसला असता त्याची पत्नी त्याच्याजवळ येऊन म्हणाली, गेल्या वर्षी निधन पावलेल्या मामांसारखेच हे मामा अगदी हुबेहूब दिसतात. हे ऐकून पापय्या शास्त्री हादरूनच गेले. त्याला कोणी दुसरे मामा नव्हते आणि जे होते ते गेल्याच वर्षी मरण पावले होते. तेव्हा नक्कीच मामांचा प्रेतात्मा आपल्या घरी येऊन गेला असावा असे पापय्याला वाटले. भूतपिशाचाच्या मंत्रतंत्राविषयी त्याला काहीच ज्ञान नव्हते, म्हणून मग पुढे येणाऱ्या कष्टदायक प्रसंगाची ही नांदी तर नाही ना, असे वाटून पापय्या अधिकच चिंतेत पडला. तो वेडापिसा झाला. लवकरच आपण गतप्राण होऊ आणि मामांना भेटणार ही कल्पना त्याला भेडसावू लागली. त्याने दत्तात्रयांचे नामस्मरण सुरू केले. तेथेही त्याचे मन एकाग्र होत नव्हते. म्हणून तो श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन दत्तमूर्तीचे ध्यान करण्यास बसला असता ध्यानात त्याला शीर नसलेली दत्तमूर्ती दिसली. अशा प्रकारे त्याला वाईट दृश्य दिसू लागली व तो घरी परत आला. घरात येऊन पाहतो तो पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसलेले त्याला दिसले. त्यामुळे तो अधिकच अस्वस्थ झाला. सारे पिठापूरवासी त्याला वेड लागले असे समजू लागले. त्यावर काहीतरी उपाय करावा म्हणून त्याची पत्नी श्रीपादांना भेटायला गेली. कारण श्रीपाद प्रभूच या संकटातून आपले रक्षण करतील अशी तिला चांगलीच खात्री होती. श्रीपादांची अजाणतेपणे निंदा केल्याचेच हे फळ असावे हे तिने जाणले होते. श्रीपादांकडे गेल्यावर त्यांना कडेवर घेऊन त्यांचे लाड करीत तिने श्रीपादांना आपली परिस्थिती सांगितली. तेव्हा श्रीपाद अगदी 2 वर्षाचे होते. श्रीपादाने तिला उपाय सांगितला की नवीन घर बांधून वास्तुपूजन करून त्यात वस्ती करावी. त्यानुसार पापय्याच्या पत्नीने इतर भावंडांच्या मदतीने नवीन वास्तू उभारली व त्यामध्ये ती पतीसह राहू लागली. एकंदरीत श्रीपाद प्रभूंनी सुचविल्यानुसार उपाय केल्यामुळे तिच्यावरील संकटाचे निवारण झाले. त्यावेळी पापय्याची मृत्यूदशा चालू होती. श्रीपादांच्या कृपेने त्यापासून पापय्याचे रक्षण झाले. त्याग, मानसिक कष्ट, अपमानाचा अनुभव घेऊन श्रीपादाने त्याच्या कर्माचा नाश केला. श्रीपाद म्हणाले, अरे केवढा बुद्धिहीन आहेस तू. प्रत्यक्ष दत्तरूप परमेश्वर तुझ्यासमोर असूनही तू त्या स्वरूपाला ओळखले नाहीस. हे तुझे दुर्भाग्यच म्हणायला हवे. कुकुटेश्वर मंदिरात असणारी दत्तात्रयांची पाषाणाची मूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा निर्धार होता. म्हणून तुझे संचित त्या पाषाणावर फिरवून त्याची शकले करून तुझे सारे वाईट कर्मफळ नाहीसे केले व तुला नूतन आयुष्य व नवे घर दिले. यावरून श्रीपाद प्रभूच दत्तावतार आहेत अशी पापय्याची खात्री झाली. तव बाबा देती इशारा, तव बाबा देती इशारा, बरीही नवे ऐसी तरा, बरीही नवे ऐसी तरा, सुटलाशी काट्यावरी तू बरा, सुटलाशी काट्यावरी तू बरा, करोनी अनादरा दर्शनी, करोनी अनादरा दर्शनी, दत्तासारिखे पूज्य दैवत, दत्तासारिखे पूज्य दैवत, असता सहमार्गी तिष्ठत, असता सहमार्गी तिष्ठत, अभागी जो दर्शन वर्जित, अभागी जो दर्शन वर्जित, मी काय पावत तयाशी, मी काय पावत तयाशी. श्रोते हो, इथे ही कथा संपली. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली, आवडली का? कथा आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा. श्री स्वामींच्या कथा ऐकल्याने आपल्या मनामध्ये उत्साहीपणा व आनंद निर्माण होतो. या कथांचे पारायण केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी व दुःखे दूर होतात व आपला संसार सुखाचा होतो. श्री दत्त प्रभूंचा जय जयकार असो.